नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। वर्धेत नकली नोटांच्या रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये गोंड प्लॉट या ठिकाणी काल रात्री वर्धा जिल्हा पोलीसचे LCB आणि वर्धा शहरचे PI यांची टीमने एक ठिकाणी रेड केली। त्या ठिकाणची माहिती अशी आहे की त्या ठिकाणी नकली नोट तयार करण्याच्या एक माहिती मिळाली होती आम्हाला आणि ते कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करून स्पेशल पेपर किंवा ऑनलाईन पेपर बोलवून ते 500चे नकली नोट तयार करते होते। त्या ठिकाणी रात्री 11:30च्या आसपास आम्ही पोहोचले। फॉरेन्सिक टीमला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आम्हाला 2 कमरेमध्ये एक TV तसेच 500 रुपयाचे 144 नोट यांच्यावर एकच सिरियल नंबर, एक किंवा 2 सिरियल नंबर आहे, 411 आणि 412 ते आम्हाला त्या ठिकाणी भेटले। त्या ठिकाणी एक मायनर विधी संघर्षरत बालक त्या ठिकाणी होता आणि अधिक माहिती गोळा केल्यानंतर आम्हाला पूर्ण गँगची माहिती मिळाली। त्यामध्ये एक मुख्य आरोपी ईश्वर यादव, तो त्या ठिकाणीतून एवढा 3-4 तास अगोदर प्रिंटर आणि अधिक काही सामग्री घेऊन फरार झालेला होता। तसेच त्या गँगचे 2 साथीदार धनराज धोटे आणि राहुल आंबटकर, ते पण एक दुसरे जिल्ह्यामध्ये ते नकली नोट ज्यांनी तयार केलेले होते ते चलवण्यासाठी गेलेले होते। त्या ठिकाणची टीमचे कोऑर्डिनेट करून आम्ही ते दोघांना पण ताब्यात घेतलेले आहे आणि ते दुसरा जिल्हा नाशिक मालेगाव त्या ठिकाणी पण ते नकली नोटचे सापडले आहे। त्यांचे जवळपास 5 ते 6 लाख रुपये त्या ठिकाणी जप्त केलेले आहे। हे कामगिरी LCB PI विनोद चौधरी आणि PI संतोष ताले यांनी खूप प्रोफेशनली आणि फॉरेन्सिक टीमची मदतीने घेतलेली आहे। ते फरार आरोपी आहे, त्यासाठी आम्ही 3 टीम रवाना केलेल्या आहे। त्याच्या ॲड्रेस 2 वेगवेगळे डॉक्युमेंटवर वेगळा दिसत आहे, तर त्यासाठी आम्ही त्याप्रमाणे तपास करत आहे।